तपोवन ही ऐतिहासिक असून भूमी असून श्रीरामाच्या वास्तव्यातले असलेली ऐतिहासिक भूमी। येथे भारत आश्रम कपिल गोदावरी संगमाजवळ असलेल्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली। हे वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण करण्याचा उद्दिष्ट पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, त्याचबरोबर परिसरात स्वच्छता, शुद्ध हवा मिळावी आणि जेणेकरून नाशिकचे हवामान शुद्ध राहावे, याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी येऊन आपला हा वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी निमाचे पदाधिकारी राजेंद्र वडनेरे, अजय चव्हाण, विक्रम नागरे, लैला रमानी, अनिल संजय गांगुर्डे, क्रांती मिशन जिल्हाध्यक्ष सचिन उकिरडे, शीतल शिंदे, विकास आहेर, आकाश इंडाईत, मनीषा नंदा, मंजुषा उकिरडे, दीपाली गाडे, राधिका याप्रमाणे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे पदाधिकारी या ठिकाणी सहभाग घेऊन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली। वृक्षारोपणाचा कार्यक्रम या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वृत्त संकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। संजय गांगुर्डे, शांती आपलं जैन क्रांती मिशन नाशिक जिल्हा अध्यक्ष। त्याचप्रमाणे जे काही मॅक्स कंपनीचे इन्शुरन्स काढलेले लोक आणि त्यांनी मॅक्स कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना बोलून या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्याचा जो निर्णय घेतला, तो आज आम्ही या भारत आश्रम तपोवन या ठिकाणी राबवत आहे आणि तो राबवणं पूर्ण झाला आहे। आणि ह्या कार्यक्रमाला जे सर्वांनी येऊन शोभा आणली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद, आभार मानतो। जय हिंद, जय क्रांति मिशन। भारत सेवा आश्रम की तरफ से मौका मिला कि हम उनके पास लैंड अवेलेबल है, वहाँ पे हम पौधारोपण कर सकें और हमें खुशी हुई कि हमारी सारी टीम ने मिलकर और हमारे बहुत सारे जानने पहचानने वाले लोगों ने आकर यहाँ पे पौधारोपण किया। आज धरती को ज़रूरत है, कहते हैं हम धरती के बच्चे हैं और धरती को ज़रूरत है आज कि हम ज़्यादा से ज़्यादा पेड़ लगाएं। हमारे बुजुर्गों ने पेड़ लगाए ताकि आज हम सांस ले रहे हैं, क्यों ना हम आज पौधारोपण करें कि आने वाली जनरेशन उससे शुद्ध ऑक्सीजन ले सके। धन्यवाद। वृक्ष लावला, झाडं लावायला मस्त बोलवलं आणि सर्व चांगलं मोठे आले, चांगलं सावली मिळेल, आपल्या सगळ्यांना हे मिळेल आणि इथे कुंभमेळा भरल्यानंतर अजून त्याला छान हे प्रसिद्धी येईल आणि त्याला छान सावली मिळेल आणि त्या लोकांना बसला बेसायला आनंद वाटेल। हे सर्व चांगले काम करतात आहे, त्यावर असे सगळ्यांनी काम करावं आणि असे सर्वांनी रोज नेहमी पुढे करायचा प्रयत्न करावा। अनिता गांगुर्डे आणि या उपक्रमामध्ये वृक्षारोपणाच्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणि असेच उपक्रम अजून राबवले गेले पाहिजे अशी अपेक्षा करतो, कारण की पुढच्या जनरेशनसाठी खरोखर पुढच्या पिढीला या गोष्टीची आवश्यकता आहे। धन्यवाद। मी जसं तुम्हाला आता बोललो होतो की आम्ही काही उद्योजक लोक आहेत त्यांना इथं आमंत्रित केलं होतं, त्यापैकी आपले साहेब जे आहेत राजेंद्र वडनेरे साहेब, जे निमाचे ट्रेजरर सुद्धा आहे आणि सातपूरमध्ये यांचं खूप मोठं काम सुद्धा आहे, तर मग त्यांना मी विनंती करेल का त्यांनी 2 शब्द बोला। आपण या तपोभूमीमध्ये वृक्षारोपण करत आहोत, खूप छान उपक्रम राबवला आहे, त्याबद्दल सगळ्यांचा आभार।